नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार एजाज शेख या टोळीस माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीकरिता हद्दपार आदेश पारित केला आहे। गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे। मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख एक एजाज अल्फा शेख वय वर्ष 24 राहणार अमननगर मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली, मालिकजान उर्फ सोहेल राजू नदाफ वय वर्ष 23 राहणार कॅनल रोड लक्ष्मी मंदिराजवळ मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली या टोळीविरुद्ध सन 2017 ते 2024 यामध्ये संगनमताने कट रचून खुनाचा प्रयत्न, बेकायदा बिगर परवाना अग्निशस्त्र, घातक शस्त्र बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवून घातक शस्त्रांनी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, मालमत्तेचे नुकसान करणे अशा स्वरूपाचे शरीराविरुद्धचे आणि मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। नमूद सामनेवाले हे कायद्याला न जुमानणारे आहेत, त्यामुळे या टोळीविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये प्रभारी अधिकारी मिरज शहर पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता। पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून प्रणिल गिल्डा चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज उपविभागीय मिरज यांच्याकडे चौकशी कामी पाठवला आणि त्यांचा चौकशी अहवाल टोळीविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आणि सद्यस्थितीचा अहवाल यांच्यावरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक व्यापतत्वांचा व्यापक विचार करून टोळी प्रमुख एजाज अल्फा शेख वय वर्ष 24 राहणार अमननगर मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली, 2 मालिकजान उर्फ सोहेल राजू नदाफ वय वर्ष 23 राहणार कॅनल रोड लक्ष्मी मंदिराजवळ मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 मधील तरतुदीनुसार सांगली व कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीकरिता तडीपारी आदेश पारित केला आहे। आगामी सण उत्सव या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईनं नजर ठेवून त्या नेस्तनाबूत करण्यासाठी यापुढे सुद्धा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। सदर कारवाईमध्ये माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश सिथे पोलीस निरीक्षक स्वानगु शाखा सांगली किरण राजकर, पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस ठाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज जिरगुष्पी, पोलीस कॉन्स्टेबल दीपक गुट्टे स्थानिक गुन्हे शाखा सांगली तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन बिरादर, पोलीस हेड कॉन्स्टेबल इजाकीर काझी मिरज शहर पोलीस ठाणे यांनी भाग घेतला होता। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।